उपवाससाठी साबुदाणा आणि त्याचे पदार्थ तर आपण नेहमीच खातो. आज आपण काहीतरी नवीन म्हणून कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट 15 मिनिटात बनवून तयार होणारा, अगदी 2 चमचे तेलात तयार होणारा उपवासाचा एक नवीन पदार्थ म्हणजे उपवासाचा ढोकळा तयार करणार आहोत. हा ढोकळा अगदी हलका, छान जाळीदार, स्पॉन्जी आणि चविष्ट असा तयार होतो. या आषाढी एकादशीला 2 चमचे तेलातला हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नमस्कार मंडळी. मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. कुठलीही पूर्वतयारी न करता आपण आज ढोकळा तयार करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला त्यासाठी पीठ तयार करायचे आहे. भगर घेतलेली आहे मी 1 कप. आपण वाटीचे सुद्धा प्रमाण सेट करू शकता. ही भगर मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे म्हणजे त्यावरची धूळ माती निघून जाण्यासाठी. कपड्याने पुसून घेतल्यानंतर आपण 1 कप भगर आता मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे. तर त्यासाठी आपल्या डोक्याला छान असा बाइंडिंग येण्यासाठी आपण त्यामध्ये साबुदाणा सुद्धा वापरणार आहोत. तर अगदी पाव कप आपण साबुदाणा किंवा 4 चमचे आपण साबुदाणा घेतलेला आहे. तो सुद्धा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आता याची आपल्याला बारीक अशी पावडर तयार करायची आहे बघा. मिक्सरमध्ये फिरवून आपण त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. ही पावडर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ढोकळ्याला आंबटपणा येण्यासाठी थोडं आंबट दही घ्यायचं आहे. ज्याला वास नसेल असं आंबट दही घ्यायचं आणि ते आंबट दही त्यामध्ये आपण पाऊण कप घालणार आहोत. पाऊण कप म्हणजे पाऊण वाटीचं जर प्रमाण घेतलं असेल तर वाटी ती पाऊण वाटी आपण हे प्रमाण घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं अर्धा कप आपण पाणी टाकलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे त्या पाण्याने. लागलं तेवढं पाणी आपण याच्यात घालत जायचं आहे. पाणी घालून झालं की घट्टसर बघा हे पीठ झालेलं आहे. ते थोडं आपण आता बाजूला झाकून ठेवूयात. म्हणजे ते थोडंसं मुरतं. तोपर्यंत काय-काय पूर्वतयारी थोडीशी करायची आहे, ती आपण आता करून घेऊ. नेक्स्ट म्हणजे आता आपण मिरची आणि अद्रकचा ठेचा करून घेऊ. तर छान असा आपण थोडं जाडसरच असा आपण याचा मिरची आणि अद्रकचा ठेचा तयार करून घेतलेला आहे बघा मिक्सरमध्ये. यानंतर काय करायचंय ढोकळ्याच्या प्लेटला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. ढोकळ्याच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. ही सगळी पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपलं जे ढोकळ्याचं आपण ठेवलेलं होतं पीठ दह्यामध्ये भिजवून, ते देखील आता बऱ्यापैकी छान असं रेस्ट त्याला मिळालेलं आहे. तर मिक्सरचं भांडं घ्यायचंय. पुन्हा आपण हे पीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जे मिक्सरचं भांडं वापरलं त्यामध्येच आपण ही प्रोसेस करून घ्यायची आहे. म्हणजे ढोकळ्याचा रिझल्ट जो आहे ना, तो खूप छान असा येतो. यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. सेंधव मीठ घ्यायचं आहे, उपवासासाठी असेल तर. यानंतर आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालू नका. अर्धा कप पाणी घालायचं आहे. अर्धा कप पाणी घालून याला 1 ते 2 वेळा छान फिरवून घ्या. म्हणजे अगदी स्मूथ असं बॅटर याचं तयार होतं. हे बघा. अगदी डोसा आणि इडलीचं जसं आपण बॅटर तयार करतो, तसं अगदी स्मूथ हे बॅटर तयार होतं आणि मग ढोकळा जो आपला तयार होतो ना, तो अगदी स्पॉन्जी तयार होतो. त्यामुळे ही स्टेप तुम्ही शक्यतो स्किप करू नका. ढोकळा स्पॉन्जी होण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे आपण. ते सुद्धा छान असं आपण आता मिक्स करून घेऊ. यानंतर आपण यामध्ये ढोकळ्याला चव लागण्यासाठी हिरव्या मिरचीचा आणि अद्रकचा जो ठेचा तयार करून घेतला होता तो घालून घेऊ. तो सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचा आहे. आपण जे रवण तयार केलेलं आहे ते अगदी पातळसरही नाही आणि अगदी घट्टसरही नाही. असं मध्यम असं कन्सिस्टन्सीचं आपण पळीने जर ओतत आहे तर ते खाली ओतलं जात आहे. असं रवण आपल्याला अपेक्षित आहे. याचे ढोकळे खूप छान असे स्पंजी असे तयार होतात. आता आपला ढोकळा करायच्या अगदी आयत्या वेळेला आपल्याला या ढोकळ्याच्या पिठामध्ये इनोडचा पुडी टाकून घ्यायची आहे. हे बघा, जेव्हा ढोकळ्याच्या पात्रातलं पाणी जेव्हा छान असं उकळायला लागतं, तेव्हा आपण आता यामध्ये इनोचं 1 पॅकेट टाकलेलं आहे किंवा आपण इनो नसेल तर खाण्याचा सोडा देखील आपण यामध्ये घालू शकता. व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे पळीने आणि यानंतर हे जे तयार झालेलं द्रवण आहे, हे आपल्याला प्री ग्रीस केलेलं म्हणजे ग्रीस करून घेतलेल्या, खाली तेल लावून घेतलेल्या डिशमध्ये ओतून घ्यायचं आहे. तर आता अर्धं रवण मी बाजूला ठेवत आहे. अर्धं रवण मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे. यानंतर ही डिश हळूवारपणेच आपण आता आपल्या उकळत असलेल्या पाण्याच्या वरती म्हणजेच आपल्या ढोकळा पात्रात ठेवून घेणार आहोत. तर साधारणतः 10 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवर आपल्याला हा ढोकळा मध्यम टू हाय फ्लेमवर व्यवस्थित असा होऊ द्यायचा आहे. ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक चटपटीत आणि चटकदार छान अशी चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे ओला नारळाचा चव घेतलेला आहे अर्धी वाटी. अर्धी वाटी बारीक भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे. 1 मिरची घातलेली आहे त्यामध्ये. त्यामध्ये आपल्याला थोडंसं एखाद चमचा दही घालायचं आहे म्हणजे चटपटीत अशी चटणी तयार होते. थोडी साखर, थोडंसं मीठ, थोडंसं आपण यामध्ये आता पाणी घालून घेऊ आणि यानंतर आपण याला छान असं वाटून घेणार आहोत. आपली उपवासाची चटणी बघा सर्व्हिंगसाठी रेडी झालेली आहे. छान चटपटीत चवीची ही चटणी लागते.
कोथिंबीर जर तुम्ही घालत असाल, तर तुम्ही कोथिंबीर घातली तरी छान अशी हिरवीगार अशी दिसते. आम्ही कोथिंबीर खात नाहीत म्हणून आपण कढीपत्ता आणि कोथिंबीरचा वापर करत नाहीत उपवासासाठी. 10 मिनिटं हाय फ्लेमवर आता ढोकळा शिजवल्यानंतर आपण चेक करून बघूयात, की ढोकळा शिजलाय का? तर सुरी जेव्हा घालतो, तेव्हा आपल्याला दिसतंय, की पीठ त्याला अजिबात चिटकलेलं नाही, म्हणजे ढोकळा झालेला आहे. गॅसची फ्लेम आता आपण बंद करून घेऊ. ढोकळा तुम्हाला मी जवळून दाखवते बघा, किती छान असा जाळी त्याला पडलेली आहे. अगदी मऊसूत आणि अगदी स्पॉन्जी असा ढोकळा ह्या पद्धतीने तयार होतो. तडका पॅनमध्ये आता आपण तडका देऊन घेऊ. तर त्यामध्ये शेंगदाणा तेल घालत आहे. थोडंसं जिरं घालून घेऊ. मिरच्यांचे तुकडे घालायचे आहे हिरवेगार असे आणि थोडा कढीपत्ता जर आपण खात असाल तर घालायचा आहे. आम्ही कढीपत्ता आणि कोथिंबीर दोघंही खात नाही. त्यामुळे मी जिरं आणि फक्त मिरचीचा तडका दिलेला आहे. थोडंसं तिखट देखील आपण लाल तिखटावर भुरभुरवू शकता जर आपल्याला तिखट आवडत असेल तर. छान अशी खमंग फोडणी आपण याला देऊन घेतलेली आहे. वरतून तडका टाकून दिलेला आहे. पसरवून घेऊ आणि ढोकळा थंड झाल्यानंतर आपण त्याचे काप करून घेऊ. थोडासा ढोकळा आता मध्यम असा गार झालेला आहे. म्हणजे काप अगदी व्यवस्थित सरळ असे पडतात, नाहीतर ओबड-धोबड असे काप पडतात. त्यामुळे थोडा मध्यम असा थोडा गार होऊ द्या आणि छान बघा, आपण जेव्हा सुरी घालत आहोत, तेव्हाच आपल्याला कळतं की किती स्पंजी हा ढोकळा तयार होतो. अगदी झटपट 15 मिनिटात तयार होणारा हा नाश्ता किंवा हा उपवासाचा पदार्थ अगदी कमीत कमी तेल वापरून आपण तयार केलेला आहे. शिवाय झटपट देखील तयार होतो. बघा, अगदी छान असा पांढरा शुभ्र असा, अगदी जाळीदार असा मग छान स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे उपवासाचा. उपवासाचा गरमागरम ढोकळा आणि उपवासाची चटणी. मस्त छान असा आज उपवासाचा मेनू आपला तयार झालेला आहे. अगदी 15 मिनिटात कुठलीही पूर्वतयारी न करता हा उपवासाचा ढोकळा छान असा तयार होतो. डब्यात देण्यासाठी सुद्धा उत्तम असा पर्याय आहे. शिवाय भगरपासून बनवलेला असल्यामुळे, वरईपासून बनवलेला असल्यामुळे पौष्टिक देखील आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, हाईप देखील करा म्हणजे आपले चॅनल जास्तीत जास्त पुढे जाण्यास मदत होईल. तसंच ही रेसिपी सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. हे बघा किती छान असा जाळीदार आपला ढोकळा झालेला आहे. खूप छान अशी ही रेसिपी आहे. माझ्या चॅनल खमंग खान चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त नवनवीन अशा रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.